तर मला इकडे सांगा, एकतर्फा प्रेम कोणाकोणाचं झालं, वन साइडेड लव्ह? अरे आहे, मी एकटा नाही म्हणजे. तर पहिली कविता ती एकतर्फा प्रेम एकतर्फा फिलिंगवरती लिहिलेली होती की कसे मी सांगू तुला माझ्या मनातले गाणे, कसे मी सांगू तुला माझ्या मनातले गाणे, का नाही कळत तुला हे माझे इशारे, प्रेम रंग माझ्या या मनाचा, कळून घे ना कधीतरी सारे, कळून घे ना कधीतरी सारे. पुढची कविता होती की ती तिच्यासाठी लिहिली होती की तिच्यासाठीच, की ती एक आहे म्हणून. तर त्या कवितेचं नाव आहे एक. तर कविता अशी आहे की तुझ्यासारखी तूच एक, तुझ्याशिवाय कोणी नको, तुझ्यासारखी तूच एक, तुझ्याशिवाय कोणी नको, माझ्यासाठी तूच एक, तुझ्याशिवाय कोणी नको, माझ्यासाठी तूच एक, तुझ्याशिवाय कोणी नको, मला हवी तूच एक, माझ्यासाठी तूच एक, तुझ्यासारखी तूच एक, तुझ्याशिवाय कोणी नको. थँक्यू. तर आता दादा येऊन बोलून गेला पावसाबद्दल. तर पावसावरती पण लिहिलं आहे काहीतरी की माणसाच्या 3च गोष्टी आवडीच्या असतात, पाऊस, ती आणि पावसामध्ये ती. तर त्याच पावसावरती लिहिलं आहे की बघ प्रिये बघ पाऊस आलाय, बघ माझी आठवण येते का, बघ प्रिये बघ पाऊस आलाय, बघ माझी आठवण येते का, त्या थंडीच्या त्या वाऱ्यामध्ये बघ माझी आठवण येते का, तो आकाशातला इंद्रधनुष पण तुझ्या समोर फिका लागे, बघ प्रिये बघ पाऊस आलाय, बघ माझी आठवण येते का, विजेंच्या त्या कडकडामध्ये बघ माझी आठवण येते, माझं नाव ऐकू येतं का, आपल्या त्या गोड स्वप्नांमध्ये बघ मी कुठेतरी दिसतो का, आठवणींच्या लाटेमध्ये तो एक प्रसंग भिडे म्हणाला, बघ प्रिये बघ पाऊस आलाय, बघ माझी आठवण येते का, भिजुनी पावसात दंग होऊन राहे फक्त तुझ्या आठवणी, भिजुनी पावसात दंग होऊन राहे फक्त तुझ्या आठवणी, आसेंच्या त्या गळा घोटून राहे फक्त तुझ्या आठवणी, बघ प्रिये बघ पाऊस आलाय, बघ माझी आठवण येते का, बघ प्रिये बघ पाऊस आलाय, बघ माझी आठवण येते का. तर ही कविता मी अशी लिहिली होती की तिच्यासाठी अशी लिहिली होती की असं वाटत होतं की ज्या तुमचं प्रेम असतं तेव्हा कसं वाटतं की त्या फिलिंगमध्ये मी ती लिहिली होती की कवितेचं नाव आहे तुझ्यासाठीच होतो. तर कविता अशी आहे की तुझ्या आठवणीत प्रिये, तुझ्या आठवणीत प्रिये मी माणसातला माणूस राहत नाही, तुझ्या विना माझा दिवस काहीसा पूर्ण होत नाही, काय करू मी तुझ्या विना काय मी करावे, काय करू मी तुझ्या विना काय मी करावे, नको मला दुसरे कोणी का असे वाटावे, तुझ्या एका झलकसाठी तुझ्या घरापाशी यावे, तिकडून तुझा बाप बघेल हे जी भीती राहावे, करीन सगळा खाटाट फक्त तुझ्यासाठी प्रिये, तू हो बोल प्रिय फक्त तुझ्यासाठी प्रिये. तर हे तर मराठीतल्या कविता आल्या. तर काही हिंदीमध्ये पण लिहिल्या आहेत, तर ऐकवायला आवडेल मला. बोर नसेल झालं तर ऐकवेन. ऐकव. तर मराठीमधली ही कविता, हिंदीमधली ही कविता होती की त्याचं नाव आहे वो साथ होते तो. तर अर्ज क्या है, उनसे मोहब्बत कमाल होती, उनसे मोहब्बत कमाल होती अगर वो हमारे साथ होते, उनके आने से रौनक होती अगर वो हमारे साथ होते, वो हमारे साथ होते. एक दुसरी आहे जी होती फिर भी, ती अशी लिहिली होती कि फिर भी हम उसे चाहेंगे उतना ही प्यार करेंगे, फिर भी हम उसे ही चाहेंगे उतना ही प्यार करेंगे, हमारी ना हो सकी तो क्या हुआ उसे देख कर खुश रह लेंगे, उसे देख कर खुश रह लेंगे. आणि आता ही शेवटची एक कविता आहे, बघा कशी वाटते सांगा. कवितेचं नाव आहे तुम बिन. तर कविता अशी आहे की मेरी सुबह होती है तुमसे, मेरी रात होती है तुम पर, इस रात के अंधेरे में कहाँ चली जाती हो छोड़कर, तुम बिन जैसे मैं नदी बिना पानी, क्या कभी हो पाएगी पूरी हमारी अधूरी कहानी, क्या कभी पूरी हो पाएगी हमारी अधूरी कहानी. थँक्यू गाईज.